यहाँ मराठी जबान का एक ऐसा मुस्तनद और मोतबर शायर मौजूद है जिसे हम सुरेश धनवे के नाम से जानते हैं। मैं बड़े अदब से, बड़े एहतराम से सुरेश धनवे साहब की खिदमत में मुलतमिस होना चाहता हूं कि वो तशरीफ लाएं। सातव साहेब, एक तुमच्यासाठी शेर मराठीत सांगतो आणि नंतर तुम्ही ऐकून जाते की अलमस्त करावी मौज दुनियेची, तुम्ही लुटून न्यावा काळ. क्या कहना है, वाह वाह. कारण हे कवि संमेलन आहे आणि मुशायरा आहे. भाई देखिए, कोई बड़ी बात आपने कही है ताकि खासदार साहब भी रुक गए हैं, ये तो तय है कि कोई अच्छी बात आपने कही. बिल्कुल. आणि म्हणून आम्ही मराठीसाठी पुसदवरून खरं म्हणजे या ठिकाणी आलेलो आहोत. क्या कहना है. अलमस्त करावी मौज दुनियेची, तुम्ही लुटून न्यावा काळ. वाह. अलमस्त करावी मौज दुनियेची, तुम्ही लुटून न्यावा काळ. जशी भोगली सकाळ राजा, तशीच भोगावी अरे संध्याकाळ. बहुत अच्छा है, वाह 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 वाह. क्या कहना है, वाह. क्या मैं मराठी जानता हूं और आपसे ज्यादा जानता हूं माशाल्लाह. जी फरमाइए. मित्रो, आपण सगळे एकाच परिसरातले आहोत, महाराष्ट्रातले आहोत. तुम्हाला सगळ्यांना मराठी येते, आम्हाला माहिती आहे. मराठीमध्ये गझल गाणारे आबेद शेख आणि प्राध्यापक हंबर्डे आहेत. मी मुक्त छंदाच्या कविता करणारा माणूस आहे आणि एक सुंदर कविता तुमच्या समोर सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे 7वं वेतन आयोग. बरेच कर्मचारी असतील इथे. वाळक्या खळ्यासारखे भेगाळलो साहेब, वाळक्या खळ्यासारखे भेगाळलो साहेब, दारिद्र्याच्या चिमकोऱ्यानं रक्ताळलो साहेब. नको तिथं 50शीत वाकलोय बी साहेब, आणि कर्जाच्या ओझ्याखाली झाकलोय बी साहेब. वाळक्या खळ्यासारखे भेगाळलो साहेब, दारिद्र्याच्या चिमकोऱ्यानं रक्ताळलो साहेब. नको तिथं 50शीत वाकलोय बी साहेब, कर्जाच्या ओझ्याखाली झाकलोय बी साहेब. काम नाही, दाम नाही, हक्काचं आखर नाही. काम नाही, दाम नाही, हक्काचं आखर नाही. ईदभर पोट त्याला टीचभर भाकर नाही. साहेब तुमचं बरं आहे, साहेब तुमचं बरं आहे, तुमचं सगळंच खरं आहे. तुमच्यासाठी 7वा आयोग आणि आमच्यासाठी आसवांचा योग आहे. बहुत अच्छा है. काय करता साहेब, आमचे लखतर लोंबत आहेत. काय करता साहेब, आमचे लखतर लोंबत आहेत, आणि फीसाठी पोरांचे दप्तर झोंबत आहेत. बोंड्याला आळ्या पडल्या, जेवाऱ्या बी काळ्या पडल्या. बहुत अच्छा. बोंड्याला आळ्या पडल्या, जेवाऱ्या बी काळ्या पडल्या, आणि सुकल्या हातचा घात गळून पडला, सुकल्या तोंडी वळ्या पडल्या. काल माझ्या वांग्याचा भाव साहेब 8 पाव केला. तुम्हाला सांगतो, क्या कहना है. काल माझ्या वांग्याचा भाव 8 पाव केला. अहो तहसीलीतल्या साहेबानं त्याच्यातही बी भाव केला. काल माझ्या वांग्याचा भाव साहेब 8 पाव केला. अहो तहसीलीतल्या साहेबानं त्याच्यातही बी भाव केला. आमचा कोणीच हात नाही, आमचा कोणीच हात नाही, आमचा कोणी पाय नाही. दिल्लीमध्ये पाणावणारी आमची कोणी गाय नाही. आमच्या धगीवरच तर तुमचं सगळं शिस्ते, आमच्या धगीवरच तर तुमचं सगळं शिस्ते साहेब. आमच्या वस्तीतलं पोट्ट उपाशीच निसते. तुमचं सार मस्त आहे आणि आमचंच रक्त सस्त आहे. तुमचं सार मस्त आहे, आमचंच रक्त सस्त आहे. तरी बी साहेब चालता का जेवायला, तरी बी साहेब चालता का जेवायला. कळण्या कोंड्याच्या भाकरी संग बिला तेलाचं बेसन आहे. काय गरीबाला हसता साहेब, तुम्हाला तर 7वं वेतन आहे. बहुत अच्छा है, बहुत अच्छा है. मी जिथून आलो तिथं धुपत जगतात माणसं. बहुत अच्छा. मी जिथून आलो तिथं धुपत जगतात माणसं. अनावर वेदनांनी दुखत जगतात माणसं. अहो ओल्या लाकडासारखे पुरे जळतही नाहीत, आणि ओल्या लाकडासारखे पुरं मरतही नाहीत. साहेब औषध पाण्याविना साहेब काल म्हातारं महा झुरलं. बहुत अच्छा. औषध पाण्याविना साहेब म्हातारं महा झुरलं. अहो बिना अन्ना पाण्याचं कोरडूनच काल मरलं. दफनाची सोय केली साहेब, आमच्या जातीचं स्मशान आहे. बहुत अच्छा. क्या कहना है, क्या कहना. दफनाची सोय केली साहेब, आमच्या जातीचं स्मशान आहे.
कफनाचं तेवढं बघा ना साहेब, तुम्हाला तर 7वं वेतन आहे. वाह, कपडाचं तेवढं बघा ना साहेब, तुम्हाला 7वं वेतन आहे. धन्यवाद. बहुत अच्छा है. देखिए दोस्तों, अभी सुरेश धनवे जी मराठी भाषा में अपनी खूबसूरत रचनाओं से हमें नवाज रहे थे.